बिग बॉस मराठी आणि निक्की तांबोळीने मिळून केलेले आहेत अंकिता प्रभू वालावालकरचे घरात हाल आणि तिच्यासोबत बिग बॉसच्या घरात होतंय गैरवर्तन। तर मित्रांनो, नेमकी बिग बॉसनी आणि निक्कीने मिळून अंकिताचे काय हाल केलेले आहेत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की निक्की तांबोळी ही जेव्हा शो सुरू झाला ते शो एंड पर्यंत ही कंटिन्यूस किरकिरीची चालू राहिलेली आहे। तर मित्रांनो, बिग बॉस असा शो आहे की तो सामदाम दंडभेद या याच्यावर चालत असतो। त्यामुळे मित्रांनो, निक्की तांबोळीला कसं चांगलं दाखवायचं आणि अंकिताची कशी बदनामी करायची हे बिग बॉस सध्याला 2 आठवड्यापासून करत आहे। ते कसं करत आहे पुढे मी सांगतो। मित्रांनो, तुम्हाला माहिती की परवा बिग बॉसच्या घरामध्ये पाहुणे आले आणि प्रत्येक पाहुणा जेव्हा येत होता ना, तो तेव्हा अभिजित सावंतला चांगलं बोलत होता, निक्की तांबोळीला चांगलं बोलत होता, पण तो अंकिताला वाईटच बोलत होता। त्याचं कारण एकच होतं मित्रांनो की अंकिता ही यूट्यूबर आहे आणि ती एक साध्या घरातली मुलगी आहे आणि बिग बॉसला असा कंटेस्टंट जिंकवायचा असतो जो की एक कलर्स टीव्हीचा चेहरा असतो किंवा तो कुठेतरी फेम असतो, सिरियल पिक्चर मध्ये काम करत असतो, ज्याने की त्यांना पण पुढे त्यांची पॉप्युलॅरिटी अजून वाढेल। त्यामुळे मित्रांनो, अंकिता हिची जी वोटिंग आहे ती सूरज चव्हाणपेक्षा थोडीच कमी आहे आणि ती सूरज चव्हाणला या आठवड्यात क्रॉस करायला पण आली होती। म्हणजे बिग बॉसला पण माहित आहे की जर सूरज चव्हाणला कोणी हरू शकतं तर अंकिता प्रभू वालावालकरच हरू शकते। त्यामुळे अंकिताची वोटिंग कशी कमी करायची, त्यामुळे अंकिताचं वाईट बिग बॉसच्या घरात दाखवायचं आणि तेच 3 जे सदस्य आले, राखी सावंत आली, अभिजित बिचुकले आले आणि अनिल तथ्य आले, त्यांनी पण अंकिताला नाव ठेवले। त्यानंतर मित्रांनो, तुम्ही एक प्रोमो बघितला असेल की अभिजित सावंत आणि अंकितामध्ये आपल्याला भांडण होताना दिसत आहे आणि तिथं पण सीन कट करून करून अंकिताची कशी चूक आहे हे बिग बॉसने दाखवून दिलेलं आहे। सोबतच निक्की तांबोळीचे जे सीन आहेत जिथं निक्की भांडण करत आहे, धक्का मारत आहे, तर ते सीन 1 तासाचा जो आपला एपिसोड आपल्याला दाखवला जातो त्यामध्ये दाखवत नाहीये आणि अंकिताचं जे वाईट होतंय ते सगळं वाईट बिग बॉस आपल्याला टीव्हीवर दाखवतोय आणि एकच प्रयत्न चालू आहे की अंकिता प्रभू वालावलकरला काही पण करून तिची वोटिंग कमी करायची। तर मित्रांनो, अशा प्रकारे निक्की तांबोळी जर अंकिताला घराच्या आत त्रास देतच आहे ते बिग बॉस आपल्याला दाखवत नाहीये आणि सोबत बिग बॉस पण इनडायरेक्टली अंकिताला त्रास देत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की अंकिताला जर असा त्रास देत राहिलाय आणि अंकिताचं हे जे बाहेर वाईट रूप बिग बॉस दाखवायचा प्रयत्न करत आहेत त्यांनी अंकिताची वोटिंग कमी होईल का अजून वाढेल? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।